कॉक्लिअर इम्प्लांट धारकांच्या साऊंड प्रोसेसरच्या देखभाल दुरुस्तीपासून ते बॅटरी आणि ॲक्सेसरीज पर्यंतच्या खर्चासाठी अमरावती जिल्ह्यात स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. श्रवणदोष निवारण कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ही मागणी करण्यात आली. कॉक्लिअर इम्प्लांट झालेल्या व्यक्तींना साऊंड प्रोसेसरची दुरुस्ती, नियमित देखभाल, बॅटरी, आवश्यक ॲक्सेसरीज तसेच नवीन किंवा अपग्रेडेड साऊंड प्रोसेसरसाठी प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी समितीची मुख्य मागणी आहे. नागपूर जिल्ह्याच्या धर्तीवर अमरावती जिल्ह्यासाठी किमान 15 लाख रुपयाचा वार्षिक स्वतंत्र निधी राखून ठेवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासोबतच जिल्ह्यातील कॉक्लिअर इम्प्लांट लाभार्थी आणि श्रवणदोष असलेल्या व्यक्तींचे संरक्षण करून त्यांच्या वास्तविक गरजा जाणून घ्याव्यात आणि त्यानुसार कायमस्वरूपी योजना तयार करावी अशी मागणी समितीने केली आहे. कॉक्लिअर इम्प्लांट हा केवळ वैद्यकीय उपचाराचा विषय नसून श्रवणदोष असलेल्या व्यक्तींच्या शिक्षण, रोजगार, संवादक्षमता आणि आत्मनिर्भरतेशी जोडलेला महत्त्वाचा मुद्दा आहे. इम्प्लांट नंतर साऊंड प्रोसेसर आणि त्यांच्या संबंधित उपकरणाची देखभाल करणे अनेक कुटुंबियांसाठी आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे शासनाने या मागणीकडे संवेदनशीलतेने पाहून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा श्रवणदोष निवारण कृती समितीने व्यक्त केली आहे. आता शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या मागण्यांवर कोणता निर्णय घेते याकडे कॉक्लिअर इम्प्लांट धारक आणि त्यांच्या कुटुंबियांचे लक्ष लागले आहे. ऑडिओलॉजिस्ट लक्ष्मण मोरे व अध्यक्ष श्रवणदोष निवारण कृती समिती. मागील जवळपास 10 वर्षामध्ये आम्ही आज 160 मुलं जन्मदात श्रवणबाधित मुलं जे आहे ते कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी मार्फत ऑपरेट केले. ते ऑपरेशन हे 7 ते 8 लाख रुपयाचा खर्च असल्यानंतर आम्ही वेगळ्या स्कीमच्या माध्यमातून, वेगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून सर्व मुलं जन्मदात गर्भवती मुलं हे ऑपरेट केल्यानंतर त्यांना जे बाहेरचं मशीन मिळतं साऊंड प्रोसेसर, ते किमान ते 4 ते 5 लाखाचं असतं. आणि ते मशीन ऑपरेशन एक स्कीम मध्ये झाल्यानंतर ती मशीन कुठल्याही स्कीम मध्ये किंवा कुठल्या शासनाच्या कुठल्याही योजनेमध्ये अशी कुठली तरतूद नसल्यामुळे जे आपला सर्व पालक वर्ग आहे अमरावतीत राहणारा असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रातील, हा आपल्या शेतीवर किंवा आपल्या मोलमजुरावर अवलंबून असल्यामुळे हे मुलं सुरुवातीला ऑपरेशन केल्यानंतर स्पीच थेरपी घेतल्यानंतर बोलतात, ऐकतात. पण आज हे मुलं नॉर्मल स्कूलमध्ये जात असताना या मुलांचे प्रोसेसर 3 वर्षानंतर खराब झाल्यानंतर याचा किमान खर्च 3.5 ते 4 लाख रुपये असल्यामुळं आपल्या पालकवर्गांना स्वतःच्या निधीमधून किंवा स्वखर्चानं घेणं शक्य नसल्यामुळे हे मुलं आजकाल ऐकण्यापासून व बोलण्यापासून वंचित राहतात व त्याचा परिणाम ह्या मुलांच्या शैक्षणिक, भाषिक व सर्वांगीण विकासावर होतो. आज आम्हाला या श्रवणदोष निवारण कृती समितीच्या माध्यमातून शासनाला, आपले सन्माननीय कलेक्टर साहेबांना व इथल्या समाज कल्याण विभागाला एकच विनंती आहे की आमच्या या सर्व कॉक्लिअर इम्प्लांट झालेल्या बालकांना साऊंड प्रोसेसर मिळण्यासाठी एखादी तरतूद करून त्यांना योग्य वेळी मदत करण्यात यावी. कारण आज ही मुलं सर्व खूप चांगल्या प्रकारे ऐकतात, बोलतात, पण यांचे मशीन खराब झाल्यानंतर यांना अचानक यांचं पूर्ण जग हिरावून घेतलं जातं आणि ह्या मुलांचा याचा पूर्ण परिणाम ह्या मुलांच्या पूर्ण कुटुंबावर होतो. बऱ्याचदा फॅमिली डिप्रेशन मध्ये जातं. मुलांना ऐकायला येत नसल्यामुळं मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे मला या श्रवणदोष निवारण कृती समितीच्या माध्यमातून आपल्या शासनाला एकच विनंती करायची आहे की आमच्या सर्व गोरगरीब पालकांना, जे मुलं हे कॉक्लिअर इम्प्लांट करून आज समाजाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत, त्यांना इथून पुढे त्या साऊंड प्रोसेसरची निगराणी करण्यासाठी किंवा नवीन प्रोसेसर भेटण्यासाठी एक शासनाने योग्य कक्ष जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी नेमून त्या मुलांना जो अपंगासाठी येणारा 5% निधी असतो तो त्या मुलांच्या विकासासाठी वेगळा काढून ठेवण्यात यावा. कारण आजकाल आपण बघतो की बाकीचे जे अपंगत्व आहेत ते डोळ्याने दिसतात आणि आपल्याला लक्षात येते की अरे ह्याला पाय नाहीये, याला डोळा नाहीये, पण एक श्रवणदोष असं एक व्यंग आहे की ते न दिसणार आहे. आणि ते न दिसणार असल्यामुळं याच्यावरती आपण श्रवणदोष आयडेंटिफाय केल्यानंतर, आपण ट्रीटमेंट केल्यानंतर, कॉक्लिअर इम्प्लांट केल्यानंतर आपण बोलतात. तर आमची एकच शासनाकडे मागणी आहे की हे जे सगळे मुलं ऑपरेशन झालेले आहेत ह्या मुलांना साऊंड प्रोसेसरसाठी जे बाहेरचं मशीन आहे 4.5 ते 5 लाख रुपयाचे शासनाच्या वेगळ्या स्कीमच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात यावे. आजच्या सिच्युएशन मध्ये आपल्याकडे डीपीडीसी फंडिंग जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये शासनाने एक तरतूद करून या मुलांना मदत करावी एवढीच विनंती आहे.